सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनावर बोलायला उभा नाही, पण ही योग्य वेळ आहे म्हणून मी बोलायला उभा राहिलोय. पण कशावरती बोलतोय ना, तेच तर सांगतोय ना. माझं ऐकून घेतलं. कुठचं आयुध, काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, पॉइंट ऑफ ऑर्डर, काय नेमकं कशासाठी उभे राहिला आहात तुम्ही? असं आहे की एक महत्वपूर्ण ठराव माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आपण अध्यक्ष या नात्याने घालावा अशी विनंती करण्याकरता मी उभा आहे. मागच्या वेळेला प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता. आपण म्हणाला की तो बीएससी मध्ये मुद्दा उपस्थित करा. आपण बीएससी मध्ये मुद्दा उपस्थित केला होता. मुद्दा हा आहे मुख्यमंत्री महोदय की आपण आपल्या सीएसटी या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन म्हणून आपण नामकरण केलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं, पण त्या प्रिमायसेसमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा म्हणून त्या विभागाचे खासदार अरविंदजी सावंत यांनी माननीय प्रधानमंत्री महोदय वगैरे या सर्वांना भेटले आणि त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचा आवश्यकता वाटली तर केंद्र सरकारकडे त्यांनी ठराव करून पाठवावा. आणि म्हणून तो ठराव एक तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण करावा किंवा माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा, हा माझा पहिली विनंती आहे. आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या आशिया खंडामध्ये आणि पर्यायानं आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलं आणि त्यांच्या नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावाच्या संदर्भात सुद्धा जर आपण केंद्र सरकारला विनंती केली, मग ती ठरावाच्या माध्यमातून करा, पत्ररूपानं करा, कशी करायची ती करा. आणि म्हणून ते सुद्धा एक चांगलं काम हे आपल्याकडून होऊन जाईल. आणि मला असं वाटतं की आजचा हा अत्यंत उत्तम योग आणि उत्तम दिवस आहे की आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जे मानांकन मिळालं त्या संदर्भात हा प्रस्ताव मांडलात. त्या प्रस्तावाला धरून आता मोठं कमालच झाली. अरे बाक 2-2 हजार वाजवतो आम्ही, पुढे जायचंय आम्ही बरं ज्यांचं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने अभिनंदन शेवटी केलं त्या सगळ्यांचं डबल मी अभिनंदन करतो आणि माझे 2 प्रस्ताव मंजूर करावे अशी विनंती करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय भास्करराव जाधवांच्या माध्यमातून या सभागृहाला मी सूचित करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे जुनं व्हीटी स्टेशन, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे. अतिभव्य अशा प्रकारचं, अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे, या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव करायची आवश्यकता नाही. ते केंद्र सरकारने विचारात घेऊनच त्याचं डिझाईन हे तयार केलेलं आहे. दुसरा विषय जो आपण मांडला, जगन्नाथ नाना शंकरशेठ ज्यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकरशेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे. आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे. तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. चला पुढे.